नमस्कार. मी डॉक्टर व्यंकटेश तरकसबन, बालरोग तज्ञ व नवजात शिशु तज्ञ, साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल, कोल्हापूर. आज वर्ल्ड प्री मॅच्युरिटी डे आहे. प्री मॅच्युरिटीचं प्रमाण हे दिवसेंदिवस बरंच वाढत चाललेलं आहे. यामागची कारणे म्हणजे मातेमधील बरेचसे आजार, जसे ब्लड प्रेशर वाढणे, शुगर, वारेचे निगडीत आजार जसं प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे वार खालच्या बाजूला असणे किंवा वार सुटणे, अशा प्रकारच्या मातेमधील आजारांमुळे हे प्री मॅच्युअर बाळ जन्माला येतात. जे बाळ 37 आठवड्याच्या अगोदर जन्माला येतं त्याला आपण प्री मॅच्युअर बाळ असं म्हणतो. तर अशा बाळांना थोडी वेगळी स्पेशल ट्रीटमेंट लागते. अशा बाळांची ट्रीटमेंट ही NICU मध्ये बाळाला ठेवून करावी लागते. अशी बाळं ही चांगली होऊ शकतात. जवळपास 28व्या आठवड्यामध्ये जन्माला आलेली बाळं देखील, त्यांचं वजन अंदाजे 1 किलो आहे, अशी देखील बाळं जवळपास 90% चांगली होऊ शकतात. अशा बाळांची डिस्चार्ज नंतर देखील चांगली निगराणी घेणं हे गरजेचं असतं. बाळ उबदार ठेवणे, बाळाला 2-2 तासांनी दूध पाजणे, जेणेकरून बाळाची शुगर कमी होऊ नये व बाळाला कुठल्याही प्रकारे जंतू संसर्ग, इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्वच्छता ठेवणे, या गोष्टींची काळजी घेतली तर अशी बाळं अगदी बाकीच्या तंदुरुस्त बाळांप्रमाणेच नॉर्मल होऊ शकतात.